प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो, त्याची दया सनातन आहे. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये प्रियानो, जर आम्ही जवळून पाहिलं तर प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही. कधी कधी आपल्या जीवनात काही प्रसंग येतात, त्या प्रसंगांमधून जात असताना प्रियानो आम्हाला कधी कधी वाटतं की प्रभूने माझा हात सोडलाय की काय, प्रभू मला विसरलाय की काय. परंतु मला सांगू द्यात प्रियानो, तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर असणारा तो परमेश्वर आहे. तो आम्हाला कधीच सोडत नाही. आजच्या वचनाकडे जात असताना आपण पाहूया यशया याचा 44वा अध्याय आणि 21वं वचनाकडे आपण लक्ष देऊया. हे याकोबा, हे इस्रायला, या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस, मी तुला घडिले आहे. तू माझा सेवक आहे, हे इस्रायला, तुझा मला विसर पडावयाचा नाही. जिथे याकोबा आणि इस्रायलला म्हणलेलं आहे त्यानं तिथं आपण आपलं नाव टाकूया. आणि तिथं जर आम्ही पाहिलं, या गोष्टी तू स्मरणात ठेव. प्रभू आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे, जसं इस्रायलाला म्हणत आहे तसं तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे की ह्या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस आणि मी तुला घडिले आहे. प्रियानो, त्या प्रभूने आम्हाला त्याच्या हाताने घडलेलं आहे प्रियानो, त्याच्या हाताने घडविले आहे. आम्ही त्याच्या हाताची कृती आहोत. आणि त्या वचनामध्ये प्रभू म्हणतो की तुझ्या मला विसर पडायचा नाही. आमचा विसर प्रभूला पडणार नाही. आम्हाला कधी कधी वाटतं की प्रभूने मला विसरलेलं आहे. काही प्रसंगातून, काही घटनेतून आम्ही जात असतो प्रियानो. त्या घटनेतून जात असताना प्रियानो मला सांगू द्या, कधी कधी आमच्या जीवनात असे विचार येऊ शकतात की प्रभू तू माझा हात सोडलेला आहेस का, प्रभू तू माझ्या बरोबर नाहीस का. परंतु मला सांगू द्या प्रियानो, त्या ठिकाणी प्रभू आम्हाला कधीच विसरत नाही. तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही, कारण त्याचं प्रेम आमच्यावर आहे. प्रभूचं प्रेम जग करतं तसं नाही प्रियानो. जगाच्या प्रेमामध्ये जर आम्ही पाहिलं तर अटी आहेत प्रियानो, परंतु प्रभूचं प्रेम हे अगम्य आहे, जिथे कुठलीच अट नाही प्रियानो. तो प्रभू आमच्यावर प्रीती करणारा, अगम्य प्रीती करणारा असा तो परमेश्वर आहे. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र मिसर देशातून निघाला, ज्यावेळेस त्या इस्रायल राष्ट्रातून निघणं त्यांच्यासाठी मिसर देशातून निघणं त्यांच्यासाठी अवघड होतं. परंतु प्रभूने त्यांचे मार्ग मोकळे केले. आणि ज्यावेळेस तिथं आले, तांबडा समुद्र त्यांच्या समोर होता प्रियानो. तो भयंकर मोठा असा तांबडा समुद्र. मागे मिसरी आणि समोर तांबडा समुद्र. इस्रायल राष्ट्राला काहीच समजत नव्हतं प्रियानो. परंतु मला सांगू द्या, त्यावेळेस परमेश्वराने त्या तांबड्या समुद्रातून त्यांच्यासाठी मार्ग काढला. तो समुद्र जणू भिंतीसारखा उभा राहिला प्रियानो, आणि त्याच्यातून ते इस्रायल राष्ट्र सुखरूप बाहेर पडले. आणि जसे ते गेले, पुन्हा समुद्र आहे तसा झाला प्रियानो. हे अद्भुत नाही का प्रियानो? मला सांगू द्या, निश्चित हे अद्भुत आहे. आम्ही कुठल्या का परिस्थितीतून जाऊ दे, प्रभू आमच्यासाठी मार्ग काढतो प्रियानो. कदाचित त्या मार्गासाठी आम्हाला थोडा वेळ धरावा लागेल, कदाचित तो मार्ग मिळेपर्यंत आम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागेल. परंतु मला सांगू द्या, कुठलीही गोष्ट आमच्या जीवनामध्ये अशीच घडत नाही प्रियानो. मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेत घडते. देवाच्या योजनेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, कारण त्या प्रभूकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे. आज जर आम्ही दुःखात आहोत, आज जर आम्ही कष्टात आहोत प्रियानो, मला सांगू द्या, त्यातूनही प्रभू आमच्यासाठी मार्ग काढणार आहे. त्यातूनही प्रभू आम्हाला बाहेर काढणार आहे. असे कुठले प्रश्न नाही या जीवनामध्ये, या जगामध्ये असे कुठले प्रश्न नाही प्रियानो की ज्याचं उत्तर प्रभूकडे नाही. आमच्या प्रभूकडे सर्व गोष्टीसाठी उत्तर आहे प्रियानो. मला सांगू द्या, तो लाजरस मरण पावला होता प्रियानो. ज्यावेळेस लाजरस आजारी पडला होता, त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं, मार्था आणि मरिया, तू या, त्यांच्यासाठी निरोप दिला. परंतु प्रियानो मला सांगू द्या, प्रभू तिथं त्यावेळेस आला नाही. परंतु ज्यावेळेस लाजरस मेला प्रियानो, तेव्हा प्रभू तिथे आला. परंतु मला सांगू द्या, मार्था आणि मरियाच्या दृष्टीने परिस्थिती संपलेली होती. तिथे काही आशा नव्हती, कारण तो भाऊ मरण पावला होता. परंतु मला सांगू द्या, जिथे गोष्टी संपलेल्या आहेत, जिथे गोष्टी नष्ट झालेल्या आहेत, जिथे कुठली आशा नाही प्रियानो, त्या ठिकाणी आमचा प्रभू कार्य करतो. हालेलुया. प्रियानो मला सांगू
द्या, येशू त्या ठिकाणी आला आणि त्या लाजरसाला आवाज दिला की हे लाजरसा बाहेर ये, आणि तो मेलेला लाजरस त्या कबरेतून बाहेर आला प्रियानो. हालेलुया. किती अद्भुत आहे प्रियानो, हे अशक्य आहे. परंतु मला सांगू द्या, जिथे गोष्टी संपलेल्या आहेत तिथे गोष्टी उभारण्यासाठी आमचा प्रभू समर्थ आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवूयात का प्रियानो? आम्ही आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावूयात का प्रियानो? कारण तो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही. आईला आपल्या ताना बाळाचा विसर पडेल असं देवाचं वचन सांगतं, पण मी तुला विसरणार नाही. प्रियानो, मला सांगू द्या, त्या प्रभूचं प्रेम आमच्यावर आहे. आज मला माहिती नाही आपण कुठल्या सिच्युएशनमधून जात आहोत, कुठल्या गोष्टीमधून जात आहात. प्रियानो, मला एकच गोष्ट सांगू द्या, आहे त्या स्थितीमध्ये देवाचे आभार मानता. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही देवाचे ज्यावेळेस आम्ही आभार मानतो प्रियानो, प्रभूला सुद्धा त्या ठिकाणी कार्य करता येतं प्रियानो. ज्यावेळेस आम्ही निराश होतो, आम्ही ज्यावेळेस कुरकुर करतो प्रियानो, मला सांगू द्या, प्रभूला कार्य करता येत नाही प्रियानो. मला सांगू द्या, इस्रायल राष्ट्र मिस्रातून निघण्यासाठी तो प्रवास त्यांच्यासाठी 7 ते 10 दिवसाचा प्रवास होता. मग प्रियानो, मला सांगू द्या, त्यांच्या कुरकुरीमुळे, त्यांच्या त्या गोष्टींमुळे प्रियानो, मला सांगू द्या, त्यांना 40 वर्ष तो प्रवास करावा लागला प्रियानो. मला सांगू द्या, आम्ही आहे त्या स्थितीमध्ये देवाचे आभार मानायला शिकूयात. ज्या काही गोष्टी प्रभूने आम्हाला दिले त्याबद्दल प्रभूचे आभार मानायला शिकूयात. आणि ज्यावेळेस आम्ही हे करू प्रियानो, प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो. प्रियानो, मला सांगू द्या, कुठलीही गोष्ट, कुठलीही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये सहज येत नाही प्रियानो. प्रियानो, मला सांगू द्या, प्रत्येक गोष्टीमागे देवाची काहीतरी योजना आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावूया. आजच्या वचनातून मला तुम्हाला एवढंच उत्तेजन द्यायचं आहे की त्या प्रभूला तुमचा विसर पडलेला नाही. त्या प्रभूचं तुमचं लक्ष आहे प्रभूकडे. देवा प्रियानो, तुमच्याकडे चांगली योजना आहे. त्या प्रभूला माहिती आहे की तुम्ही कोणत्या स्ट्रगलमधून जात आहात. त्या प्रभूला माहिती आहे की काय समस्या तुमच्यासमोर आहेत. त्या प्रभूला माहिती आहे की कोणत्या प्रश्नातून तुम्हाला जावं लागत आहे प्रियानो. मला सांगू द्या, त्या प्रत्येक स्थितीमध्ये प्रभू आमच्याबरोबर आहे. कारण त्या प्रभूचं आमच्यावर प्रेम आहे प्रियानो. हालेलुया. तो प्रभू महान आहे प्रियानो. हालेलुया. परंतु मला सांगू द्या, त्याच अध्यायाच्या पुढच्या अध्यायामध्ये जर वाचले, यशया 45मध्ये पहिलं वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. राजास आपल्या कमरा सोडावयास मी लावतो. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत. हालेलुया. दरवाजे उघडतील. दरवाजे उघडणं म्हणजे काय प्रियानो? आशीर्वाद आहे. वेशी बंद होणार नाहीत म्हणजे काय? आमच्यासाठी जे द्वार उघडलेले ते बंद होणार नाहीत. जे आशीर्वाद प्रभूने आमच्यासाठी ठेवलेले आहेत प्रियानो, ते आशीर्वादापर्यंत प्रभू आम्हाला निश्चित घेऊन जाईल प्रियानो. म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही, आम्हाला निराश होण्याची गरज नाही. प्रत्येक स्थितीमध्ये आमच्या आशीर्वादाचं एकच कारण मला सांगू द्यात प्रियानो, आहे त्या स्थितीमध्ये जिथे कुठे आम्ही आहोत त्या सर्व गोष्टीबद्दल देवाचे आभार मानायला शिकूयात. ज्यावेळेस आम्ही देवाचे आभार मानायला शिकतो प्रियानो, प्रभूला कार्य करण्यासाठी मोकळीकता मिळते प्रियानो. हालेलुया. म्हणून सर्व गोष्टीबद्दल आभार मानू, कारण तो प्रभू म्हणतो, मला तुझा विसर पडावयाचा नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आम्ही आपला लक्ष त्या प्रभूकडे लावूया. आहे त्या स्थितीमध्ये प्रभूची स्तुती करूया. हालेलुया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. माझ्या देव बाप्पा, तुझे आभार मानतो. पवित्र देव बाप्पा, तुझ्या प्रीतीबद्दल, तू दया केलेली आमच्यावर, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आजच्या वचनातून प्रभू तो आम्हाला दाखवून दिलंस की तुझं लक्ष आमच्याकडे आहे, तो आमच्यावर प्रेम करतो. प्रभू आम्हाला क्षमा कर. कदाचित जीवनाच्या काही प्रसंगामध्ये प्रभू आम्ही निराश झालो, आम्ही परमेश्वरा कुरकुर केली. प्रभू आम्हाला क्षमा कर. आज त्या प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हाला कृपा दे, आम्हाला सहाय्य कर. तुझ्याकडे लक्ष लावण्यासाठी तुला धन्यवाद देतो पिता. तुझी स्तुती करतो. आमच्या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. तुला धन्यवाद देतो. माझ्या देव बाप्पा, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करते, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया. नव्याने आपल्या सर्व गोष्टींना सुरुवात करू प्रियानो. जिथं कुठं आम्ही स्टक झालेलो आहोत, ज्या कुठल्या गोष्टीने आम्ही निराश होऊन माघार घेण्याचा विचार केलेला आहे प्रियानो, मला सांगू द्या, आजच्या वचनातून मी तुम्हाला उत्तेजन देईल. गोष्टींकडे पुढे जाऊयात.
आहे त्या गोष्टीत प्रभूचे आभार मानूया. निश्चित प्रभू आम्हाला आशीर्वादित करेल, कारण प्रभू आम्हाला कधीच विसरत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.